नमस्कार मित्रांनो, तर बघा फायनली मित्रांनो, ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो, तो निर्णय वनरक्षक भरतीकार आणखी मित्रांनो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर वनरक्षी भरतीबाबत मित्रांनो, तर लक्षात घ्या, वनरक्षकचं जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गैरप्रकार आणि घोळ झालेला आहे, विद्यार्थ्यांवर कुठेतरी अन्याय झालेला आहे। त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी जे काही ईमेल केलेले होते, ज्या काही मागण्या केलेल्या होत्या, जे काही परिपत्रक जारी केलेलं होतं मित्रांनो, तर त्याच्यानुसार या ठिकाणी मित्रांनो शासनाने निर्णय घेतलेला आहे की वनरक्षकचं ग्राउंड विद्यार्थ्यांचं आता डबल घ्यायचं आहे मित्रांनो, आणि त्याची डेट पण जाहीर झालेली आहे। तर आता मित्रांनो ती डेट काय जाहीर झालेली, कोणाचं ग्राउंड डबल होणार आहे आणि कोणकोणत्या ठिकाणचं होणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये नागपूर असो किंवा कोल्हापूर असो किंवा मित्रांनो अदर ठिकाणी असो, कोणाकोणाचं ग्राउंड डबल होणार आहे, मग त्याच्यामध्ये गडचिरोली असो किंवा अदर ठिकाणी असो मित्रांनो, ते सगळं काही मी तुम्हाला सांगतो। नवीन डेट काय जाहीर झाली आणि अजून मित्रांनो तुम्हाला काय प्रोसेस करायची की जेणेकरून तुम्हाला ग्राउंड पुन्हा देता येईल, तुम्हाला अजून याच्यामध्ये प्रोसेस करायची मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला संधी भेटेल। तर सगळ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड डबल होईल किंवा काय होईल मित्रांनो, सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आता जी काही मेरिट मित्रांनो वनरक्षकचे, तर ते भरपूर टफ लागणार आहे मित्रांनो। ते कशामुळं, मेरिटचा दणका सुद्धा विद्यार्थ्यांना बसेल मित्रांनो, तर ते कसं होईल, काय होईल, कितीपर्यंत लागेल, सर्व काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। अखेरकार निर्णय झाला ना भाऊ, तर निर्णय झाला दादांनो, तर सगळं काही मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललेलो आहे की ठाण्याला ज्यांचं ग्राउंड मिस झालेलं होतं मित्रांनो, त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांना ग्राउंड मित्रांनो, त्यांना या ठिकाणी नवीन डेट जाहीर झाली, त्यांना ग्राउंडसाठी तिथं जायचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे नागपूर आणि कोल्हापूर बाबतीत अपडेट काय किंवा गडचिरोली बाबत अपडेट काय मित्रांनो। आता गडचिरोलीची सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मित्रांनो अपडेट समोर आलेली, म्हणजे त्यांनी मागणी केलेली की जो काही गैरप्रकार आहे तो गडचिरोलीला सुद्धा या ठिकाणी मित्रांनो प्रचंड प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून त्यांची सुद्धा मागणी की आमचं सुद्धा ग्राउंड डबल झालं पाहिजेत। आता सगळ्याच विद्यार्थ्यांचं डबल होईल किंवा होईल कोणाचं ते तुम्हाला मी एक्झॅक्टली सांगतो, आणि याचा तोडगा कसा करायचा आणि तुम्हाला मेल कसा करायचा, ईमेल, ते सर्व काही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। याची प्रोसेस काय, तर लक्षात घ्या। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जी काही महत्त्वाची माहिती तीच मी तुम्हाला डायरेक्टली देतो। ज्या विद्यार्थ्यांचं जे काही ग्राउंड झालेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, त्यांचा जो काही टायमिंग होता, जर जी सकाळची बॅच होती तर ती उशिरा उन्हामध्ये घेण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे काही ग्राउंडमध्ये पळण्याचा स्कोर आहे तो कमी आला, की जेणेकरून मित्रांनो भर उन्हामध्ये त्यांना पळता आले नाही, जसे पाहिजे तसे मार्क त्यांनी घेतले नाही आणि याच्यामुळे त्यांचं नुकसान आहे। कारण उन्हामध्ये मित्रांनो त्यांनी कमी मार्क घेतले आणि त्याच्यामुळेच मित्रांनो त्यांनी ईमेल केले होते की नागपूरचं जे काही मॅनेजमेंट आहे तर ते बरोबर नाही आहे, आमच्यासोबत असा प्रकार झालेला आहे। तर साहेबांनी त्या बाबतीत निर्णय घेतला, तुमचं ग्राउंड पुन्हा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। तर हेच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे मित्रांनो। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली, त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता दिनांक 21/2/2024 व 22/2/2024 रोजी धाव चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ज्या महिला पुरुष उमेदवारांची बॅच उशिरा सोडण्यात आलेली आहे त्यांना मैदानी चाचणीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार आहे आणि त्याची डेट जाहीर झालेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता लवकरात लवकर मित्रांनो जी काही तारीख देण्यात आलेली मित्रांनो 1/3/2024 रोजी, तर तुम्हाला 1 मार्च 2024 रोजीपर्यंत हा या ठिकाणी मित्रांनो मेल देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला जीमेलवरती मेल करायचा ईमेल, म्हणजे तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या, 1 तारखेच्या आत तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं 21 आणि 22 फेब्रुवारीला ग्राउंड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी इथं ईमेल करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला मित्रांनो 3 ते 4 तारखेला ग्राउंड दिलं जाणार आहे, म्हणजे तुम्ही देऊ शकतात। जर तुम्ही इथं ईमेल केला नाही मित्रांनो 1 मार्चच्या आत, तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पुन्हा ग्राउंड देण्यासाठी संधी भेटणार नाही आहे। आणि मेल कोणी करायचा आहे, लक्षात घ्या, 21 आणि 22ला ज्यांचं ग्राउंड होतं अशा सर्व विद्यार्थ्यांनी। तर यामध्ये एकच लक्षात ठेवा मित्रांनो, 21-22ला ज्यांचं ग्राउंड मित्रांनो या ठिकाणी वेळेवर झालेलं नाही, त्यांनी 1 तारखेच्या आत ईमेल करायचा आहे, तेव्हाच तुम्हाला मित्रांनो 4 तारखेला संधी भेटणार आहे ग्राउंडसाठी। तर तुमचं नवीन जे काही ग्राउंड होणार आहे 21-22 तारखेला ज्यांचा ग्राउंडचा टायमिंग चुकलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांचा, त्यांचं ग्राउंड 4 मार्च 2024ला होणार आहे। या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आणि ठिकाण पाहू शकता की कोणत्या ठिकाणी महिला आणि कोणत्या ठिकाणी पुरुषांचं ग्राउंड होणार आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगण्यात आलेले ते तुम्हाला घेऊन जायचे मित्रांनो, फॉर्मची प्रिंट घेऊन जायची, त्याच्यानंतर
ॲडमिट कार्ड वगैरे जे काही असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती. तर मित्रांनो हे पूर्णपणे मित्रांनो आता फक्त ज्यांचं ग्राउंड 21 आणि 22 तारखेला होता त्यांच्यासाठी आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड डबल होईल या गोष्टीचं काही सांगण्यात आलेलं नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर गडचिरोलीच्या बाबतीत पण नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नागपूरच्या बाबतीत सगळ्याच ठिकाणी नाही आहे मित्रांनो, कोल्हापूरच्या बाबतीत तर विशेष नाही आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर बघा याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न मी असा करतोय की मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांना शासनाने जवळपास संधी द्यायला पाहिजे होती, पुन्हा ग्राउंड घ्यायला पाहिजे होतं. कारण ग्राउंडच्या बाबतीत अनेक या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पण निर्माण झालेला आहे आणि काही घोटाळे होत आहे की असं होतंय तसं होतंय, मिस्टेक होते, गोळ होतोय, अशा मित्रांनो अनेक अडचणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे. त्याच्यामुळे शासनाने सगळ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड डबल घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून सगळ्याच विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेतले असते आणि त्यांना मित्रांनो संधी भेटली असती. परंतु मित्रांनो शासनाने तसं केलं नाही. 21 आणि 22 तारखेवाल्यांचाच ग्राउंड डबल घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो आता मेरिट टॉप लागण्याबाबत एकच अपडेट आहे की मेरिट टॉपच लागेल. आता ते कोणत्या कॅटेगरीसाठी, पुरुष महिलांसाठी किती लागेल ते समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज होती 21-22 तारखेला ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी. तर लक्षात घ्या मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमचं पण ग्राउंड डबल व्हायला पाहिजे होतं का या संदर्भात कमेंटमध्ये सांगा. याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरची अपडेट प्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.